से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे। बाबा सिद्दीकी आज राष्ट्रवादीत करणार पक्षप्रवेश। झिशान सिद्दीकी येणाऱ्या काळात निर्णय घेतील, खासदार सुनील तटकरे यांचं वक्तव्य। नवाब मलिक अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत, सूरज चव्हाण यांचा दावा। भाजपच्या विरोधाला राष्ट्रवादीची केराची टोपली, चव्हाणांच्या दाव्यांना भाजप एनसीपीतला वाद चव्हाट्यावर। मॉरिसनं स्वतःला 4 गोळ्या कशा मारून घेतल्या? मॉरिसच्या कथित आत्महत्येवर सुषमा अंधारे यांनी व्यक्त केला संशय। अभिषेक घोसाळकर प्रकरणी मॉरिसचा अंगरक्षक अमरेंदर मिश्राला अटक। अमरेंद्र मिश्राला न्यायालयात केले हजर। जनतेचा पोलीस दलावरचा विश्वास कमी झाला। महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची पत्राद्वारे कबुली। काँग्रेसचं शिष्टमंडळ आज राज्यपालांच्या भेटीला। राज्यातील बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेसंदर्भात होणार भेट। सगळे सोयरे कायद्याच्या अंमलबजावणीकरता मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला सुरुवात। अध्यादेशाची कायद्यात रूपांतर करावं या मागणीवर जरांगे पाटील ठाम। राहुल नार्वेकरांच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या शिवसेनेच्या याचिकेवर मुंबई हायकोर्टात 15 तारखेला सुनावणी। ठाकरे गटाचे आमदार अपात्र करण्याची याचिकेतून मागणी। रायगड लोकसभेवरून भाजप विरुद्ध राष्ट्रवादी संघर्ष। रायगडमध्ये लोकसभा निवडणुकीत तटकरेंचा कडेलोट करणार। भाजपच्या प्रशांत शिंदेंचा तटकरेंवर हल्लाबोल। आई वडील मला मतदान करत नसतील तर 2 दिवस जेवू नका। का जेवत नाही विचारल्यास सांगा। बांगर यांना मतदान करा तेव्हा जेवतो असं सांगा। संतोष बांगर यांचा विद्यार्थ्यांना अजब सल्ला। अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस। भाजपकडून लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांना व्हीप जारी। राम मंदिराच्या उद्घाटनावर मांडला जाणार धन्यवाद प्रस्ताव। समीर वानखेडेंवर ईडीकडून मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल। कारवाई विरोधात वानखेडेंची उच्च न्यायालयात धाव। चाळीसगावमधल्या भाजपचे माजी नगरसेवक महेंद्र मोरेंचा उपचारादरम्यान मृत्यू। 5 जणांनी महेंद्र मोरेंवर केला होता गोळीबार। टॉप हेडलाइंस से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे। मंत्री छगन भुजबळ यांच्या फार्म हाऊसवर पोलीस बंदोबस्तात वाढ। भुजबळांना जीवे मारण्याची आली होती धमकी। मनोज जरांगे पाटील पुन्हा आजपासून उपोषणावर। उपोषणादरम्यान जरांगे पाटलांचं काही बरं वाईट झाल्यास त्याला सरकार जबाबदार। जरांगे पाटलांच्या कुटुंबियांचा सरकारला इशारा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पालघर दौऱ्यावर। मिशन 48 संकल्प यात्रेकरता पालघर दौरा। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर। राज ठाकरेंच्या हस्ते मॉडर्न कॉलेज इथं बॅडमिंटन हॉलचं होणार उद्घाटन। पुढच्या तासाभरात उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेला होणार सुरुवात। दुपारी 12 वाजता उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद। कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे भाष्य करण्याची शक्यता। राष्ट्रीय लोकदल आघाडी लवकरच एनडीए मध्ये जाणार। पुढील 2-3 दिवसात अधिकृत घोषणा होण्याची शक्यता। यूपीत रालोदला लोकसभेच्या 2 जागा देण्याची भाजपची तयारी।
भाजपा किसान मोर्चा ग्राम परिक्रमा यात्रा काढणार. 12 फेब्रुवारीला भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डांच्या उपस्थितीत यात्रेला होणार सुरुवात. महाराष्ट्र काँग्रेसची प्रदेश निवडणूक समिती जाहीर. निवडणूक समितीची 52 नावांची यादी जाहीर. अभिषेक घोसाळकरांवर झालेल्या गोळीबारानंतर मुंबई पोलीस ॲक्शन मोडमध्ये. शस्त्र परवान्याची पोलिसांकडून पडताळणी सुरू. पुढील 2 दिवस राज्यातल्या काही भागात पावसाची शक्यता. विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज. भीमा कोरेगाव हिंसाचाराचा अहवाल लवकरच येणार. आयोगाचा सर्व कामकाज फेब्रुवारी अखेरपर्यंत संपणार. विद्यार्थिनींना उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमाकरता शैक्षणिक शुल्क माफ करणार. 800 अभ्यासक्रमांकरता सवलत होणार लागू. मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्तानं मंत्री चंद्रकांत पाटलांची घोषणा. मुंबई महापालिकेच्या शाळेत शिक्षकांची महाभरती होणार. 4 माध्यमांकरता 1342 शिक्षकांची पदभरती. ठाणे बोरिवली भुयारी प्रकल्पाचा मार्ग झाला मोकळा. प्रकल्पाला वनविभागाचा हिरवा कंदील. पुण्यातील गुंडांकडून रील्सबाजी सुरूच. पोलिसांच्या तंबीनंतरही गुन्हेगारांकडून रील्स बनवणं सुरू. शरद मोहोळ प्रकरणी आरोपींना 7 दिवसांसाठी मोक्का कोठडी. आणखीन आरोपी मिळण्याची शक्यता. पुणे पोलिसांची माहिती. मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक. अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कारणास्तव मेगा ब्लॉक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.